ऑडिबल आहे का मी? येस येस. डबल आवाज येतोय का सर? नाही, क्लिअर येते सर आवाज. आवाज क्लिअर आहे, व्हिडिओ क्लिअर आहे. ओके, ठीक आहे. सुरू करूया. बाकी लोक जॉईन होतील नंतर. ओके, ठीक आहे. स्टार्ट करू. पहिले सांगायचं होतं की आता आपण ना ट्रेनिंग सेशन सुरू केलं होतं खारघरमध्ये, बरोबर आहे. खारघरचं सेक्टर 4 मध्ये आपण ट्रेनिंग सेशन सुरू केलं होतं. बऱ्याचशा अडचणी येत होत्या. लहान मुलं आहेत किंवा बाकी काही कोणाचा ऑफिसचा इश्यू आहे, कोणाचा रिलेटिव्ह कडे जायचं आहे किंवा काय. ऑनलाईन सेशन CST ला आणि एक ऑनलाईन सेशन जो आहे तो आपला इथे होईल झूम मीटिंग वर. ठीक आहे, त्यासाठी आपण सबस्क्रिप्शन वगैरे घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे दुसरं सेशन असणार, जो ऑफलाईन सेशन असणार तो CST ला असणार. ठीक आहे, आता इथून पुढे ना आपलं फ्रिक्वेंटली आपण ही मीटिंग करू शकतो. तुम्ही घरी बसल्या एक 30 मिनिटाचं ते 40 मिनिटाचं आपलं सेशन असणार आहे. प्रत्येक वेळेस छोटे छोटे सेशन ठेवून आपण जेवढं एकमेकाला एज्युकेट करू शकतो, जेवढं आपण पुढे जाऊ शकतो तेवढा आपण प्रयत्न करूया. ओके, क्लिअर आहे? ओके सर. येस सर. मला ना तुम्ही बरं होईल जर तुम्ही व्हिडिओ स्टार्ट केला तर तुमचा दोघांचा. येस, थँक्यू. म्हणजे मला समजेल की आपण आहोत सोबत की नुसतं फक्त चालू करून गायब झालो. ठीक आहे, चालेल. स्टार्ट करतो मी, शेअर स्क्रीन करतो. म्हणजे आपण ना काय करूया, वेळ कमी ठेवूया, फटाफट एक टॉपिक संपवायचा. ठीक आहे, आणि त्यानंतर म्हणजे आपण आपल्या आपल्या कामाला लागू शकतो. ओके, आपल्याला शेअर केलेली आहे स्क्रीन, दिसते? हा सर. फक्त आता तुमचा ना जो मायक्रोफोन आहे तो म्यूट करा. व्हिडिओ तसाच राहू द्या, व्हिडिओ चालत राहू. रवी सर, व्हिडिओ चालू करा, गायब झाले. ओके, चला स्टार्ट करूया. मंथली एक्सपेन्स मॉनिटर म्हणजे काय हे पहिलं आपल्याला स्टडी करायचं. ठीक आहे, हिंदीमध्ये सांगतो, म्हणजे आपल्याला ही रेकॉर्ड केलेली मीटिंग जी आहे ती नंतर सेव्ह करून पण ठेवता येईल. ठीक आहे, तर ही रेकॉर्ड होती आहे हे पण मी सांगतो सर्वांना. ओके, मंथली एक्सपेंस मॉनिटर हम लोग कहाँ पे यूज करते हैं या फिर उसका यूज कैसे करना है, पॉलिसी बताने के लिए. ठीक है, सबसे पहले जब भी हम लोग किसी क्लाइंट के पास जाते हैं, आप कभी भी प्लान के साथ स्टार्ट मत करना. ठीक है, कभी भी उसको पूछना मत कि या फिर बताना मत कि हमारे पास एक ऐसा प्लान है, बहुत अच्छा है, बहुत बढ़िया है, उसका रिटर्न इतना है, ये है वगैरह. कोई कुछ बात नहीं करना. ठीक है, सिंपल स्टार्ट, वहां पे जाके बैठिए, पहले उसके साथ बातचीत कीजिए, कौन से गांव के हैं, क्या चल रहा है, रिलेटिव है तो रिलेटिव के बारे में बात कीजिए, जो भी आप नॉर्मली बात करते हैं. ठीक है, उसके बाद उनको बताना है कि मेरे पास एक फॉर्मेट है जिसमें हम लोग चेक कर सकते हैं कि आपका कितना इनकम आ रहा है और कहाँ कहाँ पे आपका इन्वेस्टमेंट होना चाहिए या फिर कहाँ कहाँ पे आपका इन्वेस्टमेंट हो रहा है. ठीक है, ये सब. महेश सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. वेरी गुड मॉर्निंग. मैं फिर से रिक्वेस्ट करता हूँ कि वीडियो हमें ऑन रखना है, बस माइक्रोफोन म्यूट रखना है, वीडियो हमें ऑन रखना है. ठीक है, ए शाशु, हम लोग साथ में कनेक्ट. टी शर्ट दे रहे माझा प्लीज. ओके, चलिए. तो ये है मंथली एक्सपेंस मॉनिटर. ठीक है, अभी मान लीजिए कि मैं किसी के घर पे जाता हूँ या फिर कल हम लोग एक पार्टी के यहाँ पे गए थे, अतुल सर जो है हमारे, उनके साथ में गया था. अभी ये तो जो मंथली एक्सपेंस मॉनिटर है जो यहाँ पे आपको स्क्रीन पे दिख रहा है. ठीक है,
अभी मैंने इतने बार उसको देख लिया है कि मुझे तो अभी वो कैरी करने की जरूरत नहीं होती है, लेकिन आप उसको कैरी कर सकते हैं। और यहाँ ये भी मैंने कहाँ से देखा या फिर सीखा, मैं एक मीटिंग में गया था ट्रेनिंग के लिए, वहाँ पे एक सर थे, उन्होंने हमें बताया कि ऐसे ऐसे काम करेंगे तो इजी जाता है, ठीक है। या फिर कभी भी हम लोग डायरेक्ट पॉलिसी बताने जाते हैं ना, तो लोग थोड़ा सा रिएक्ट कर देते हैं, लेकिन अगर उनके सामने रखे, उनके सामने उनका खुद का पूरा कुंडली निकाल के दे दो आप, कुंडली मतलब फाइनेंशियल, तो वो लोग थोड़ा सा एक्सेप्ट करते हैं कि हाँ ये इसका जरूरत है, मुझे मैंने करना चाहिए, या फिर और कुछ मैं कर सकता हूँ ऐसी तरह, ठीक है। तो ये बात है। हाँ, तो कल मैं बता रहा था कि कल हम एक पार्टी के पास गए थे, वहां पे जाने के बाद पहले हमने इधर उधर की बात की, उनके बिजनेस की बात की, एंड देन आई केम विद दिस मंथली एक्सपेंस मॉनिटर। तो मंथली नहीं बोला मैंने, मैंने उनको ईयरली बोला, उठाई उठाई होता है, ठीक है। तो बाकी सब खर्चे, तो घर के खर्चे तो मैंने पूछे नहीं, क्योंकि बहुत बड़ा पार्टी था, तो वो तो निग्लिजिबल रहेगा उनके लिए। हमारे लिए वो थोड़ा कंसिडरेबल होता है कि 20-30% हमारा अमाउंट, मतलब 30% या 40% जाता है। ऑडियो माइक देखिए, आप क्या कीजिए, ऑडियो थोड़ा कम कीजिए, जिसका भी आवाज आ रहा है, या फिर आप माइक म्यूट कीजिए, प्लीज माइक म्यूट कीजिए। ओके, आवाज ठीक है अभी? और मैं फिर से Yes, sir. रिक्वेस्ट करता हूँ कि सारे लोगों ने वीडियो ऑन रखना है। वीडियो ऑन रखिए, तो मुझे समझ में आया कि आप मेरे साथ हो नहीं इस बात, ठीक है। हाँ, राजेंद्र सर, आप भी चालू कर दीजिए। ओके, तो फिर हमने उनको पूछा कि सर आपका आईटीआर कितने का होता है, सालाना इनकम कितनी है। उन्होंने बताया कुछ 40 लाख रुपीज उनका इनकम है। फिर एक्सपेंस, फिर मैंने उनको पूछा कि आपका ईएमआई कौन सा चालू है, या मतलब उन्होंने बताया कि कार का ईएमआई वगैरह कुछ तो है, और हाउसिंग का तो कुछ नहीं है, क्योंकि ऑलरेडी उनका ही घर था, तो बिजनेस में वगैरह पैसा लगा। तो फिर हमें समझ में आया कि तकरीबन 25 लाख रुपीज उनका बचता है सालाना, ठीक है। तो फिर हमने पूछा कि सर आउट ऑफ 25 लाख लॉन्ग टर्म के लिए आप इसमें से कितना सेव करना चाहोगे। तो देखिए, अगर मैंने उनको डायरेक्टली प्लान बताया रहता था, ठीक है, तो मुझे पता नहीं रहता था कि उनके पास 25 लाख रुपीज। समझ में आ गए? अभी मेरे लिए बड़ा पॉलिसी कौन सा रहेगा, आप बताइए, शीतल जी आप बताइए कि आपके लिए बड़ा पॉलिसी मतलब कितना अमाउंट का बड़ा पॉलिसी। आपने म्यूट करके रखा है क्या? 2 लाख तक। 1 लाख, रवि सर? 1 lakh. 1 लाख रुपीज, महेश सर बताइए, Uh, जल्दी जल्दी 1 बताइए। lakh, 1 lakh premium, sir. राइट राइट, राजेंद्र सर, क्या हमारे साथ जुड़े हैं आप? ओके, ठीक है। तो एवरेज हम लोग पकड़ लेते हैं कि 1 लाख रुपए का हमारा क्या है, टिकट साइज है, ठीक है। तो हमने उनको पूछा था कि ऐसा ऐसा है, तो उन्होंने कहा ठीक है, आप बताइए अभी इसमें कैसे कर सकते हैं क्या नहीं। तो जैसे हम लोग, मैंने मतलब एक फ्लो चार्ट बना के रखा है कि कभी भी आप जाते हो, तो जितना भी उनका इनकम है माइनस एक्सपेंसेस, कौन से एक्सपेंसेस, जो ये मंथली एक्सपेंस मॉनिटर में मैंने दिखाए, ठीक है, वो माइनस कर दीजिए। जितना भी अमाउंट आएगा उसका 50% उनको बोलिए कि एलआईसी में सेव, उसका 50%। तो उनका तकरीबन आ रहा था 25 लाख रुपए, तो हमने उनको 12 लाख रुपए का पॉलिसी बताया, ठीक है। तो 12 लाख रुपए का अगर प्रीमियम, इट इज नॉट सम एश्योर्ड, इट इज प्रीमियम, अभी वो काम में है, लेकिन हुआ बिकॉज ऑफ दिस मंथली एक्सपेंस मॉनिटर। अगर हमें पता ही नहीं रहता था तो शायद हम लोग ज्यादा भी कोट कर देते थे, हम लोग 1 CR का भी कोट कर सकते थे, और या फिर हम लोग सिंपली अपना 1 लाख रुपए का उनको बता के वहां से पैन कार्ड आधार कार्ड लेके भी आ सकते थे, ठीक है, कोई इशू नहीं है। फिर लेकिन वो हमारा क्या हो जाता था, बिजनेस हैम्पर हो जाता था, ठीक है। तो चलिए टॉपिक पे आते हैं फटाक से। तो ये है मंथली एक्सपेंस मॉनिटर। फिर से वीडियो प्लीज स्टार्ट रखिए, वीडियो प्लीज स्टार्ट रखिए। मंथली एक्सपेंस मॉनिटर है यहाँ पे, ठीक है। और देखिए सारे लोग घर पे ही है, मैं भी घर पे ही हूँ,
आपको टेंशन लेने की जरूरत नहीं है कि, और रिकॉर्डिंग में आपके चेहरे नहीं आने वाले, बस वो स्क्रीन आएगा, ठीक है। तो आप टेंशन मत लीजिए, आप वीडियो ऑन रखिए। बस इतना ही है कि क्या होता है कि फोन हम लोग कहीं पे रख देते हैं, हेडफोन लगाते हैं या फिर वो भी नहीं लगाते हो और कहीं घूमने चले जाते हैं, ठीक है। तो मुझे बस उतना चेक करना है कि आप मेरे साथ जुड़े हो, ठीक है, और ये जो मीटिंग है वो इफेक्टिवली कंडक्ट हो रहा है। बरोबर है क्या रवि सर? होय होय मैं सर। राइट? तो चलिए स्टार्ट करते हैं। मंथली एक्सपेंस मॉनिटर। अभी कभी भी मंथ में किसी का भी सैलरी आएगा तो उसमें कुछ खर्चा होता है, कुछ खर्चा होगा, ठीक है। उसमें सबसे पहले क्या है? ग्रोसरी। अभी बड़ा कोई इंसान रहेगा, उसका करोड़ों में इनकम है, तो उसको ग्रोसरी का हम लोग पूछ के कोई मतलब नहीं है। आपको भी पता है वो कितना खर्चा करेगा, 3,000, 4,000, 5,000 रुपए खर्चा करेगा ग्रोसरी पे, ठीक है। तो दैट इज निग्लिजिबल पर्सन। लेकिन हमें जब हम लोग कोई सैलरी पर्सन पे यहाँ पे जाते हैं, मान लीजिए उसका 1 लाख, तो वो तकरीबन 5% ऑफ हिज इनकम वो कहाँ पे खर्चा कर रहा है? ग्रोसरी में। तो कभी भी आप किसी के भी घर जाओगे तो कहाँ, कोई भी प्रोस्पेक्ट के पास जाओगे, उसके सामने ही लिख के लेना है, ठीक है। तो कोई बोलेगा कि मेरा अगर 3 लोगों का फैमिली है तो 1,500 या फिर 2,000 रुपए तक आता है। 5 लोगों का फैमिली है तो तकरीबन आ जाएगा 4,500 रुपए से 5,000 रुपए तक। या फिर उनको पूछना है कि सर आप रेंट पे रहते हो या फिर खुद का घर है, ठीक है। अगर रेंट पे रहते हैं तो क्या होगा? रेंट देना पड़ेगा, राइट। और मेंटेनेंस, या फिर उनका खुद का घर है तो मेंटेनेंस देना पड़ेगा, ठीक है। ये लिख के ले सकते हैं। इलेक्ट्रिसिटी बिल, वो तो आएगा, तकरीबन 700 रुपए से 1,000, 1,500 रुपए तक इलेक्ट्रिसिटी बिल आता है हर एक पर्सन का। फिर अगर बच्चे पढ़ रहे हैं तो उनका क्या आएगा? एजुकेशन फीस, ठीक है। एजुकेशन फी उनको डालना पड़ेगा। टेलीफोन का बिल, अभी तो घर पे 4-4 मोबाइल होते हैं, हर एक का रिचार्ज करना पड़ता है, तो तकरीबन 800 रुपए से 1,000 रुपए तक उनका क्या होता है? टेलीफोन का बिल आ जाएगा। वाईफाई लगाए या फिर केबल टीवी लगाए तो उसका बिल, ठीक है। ये उनकी चीजें हैं। ये ना मंथली एक्सपेंस मॉनिटर हमने हमारे पास रख के उनको नहीं पूछना है कि आप मुझे बताओ। ये पेपर जो है उनके ही हाथ में दे देने का और उनको बोलेगा आप ही लिखो, ठीक है। हस्बैंड वाइफ दोनों मिल के लिखो, क्योंकि हर एक चीज हस्बैंड को ही पता ही रहेगी, ऐसा कुछ नहीं होता है। कुछ चीजें जो है, जो एक्सपेंसेस है वो वाइफ करेगी, ठीक है। तो उसको पता रहता है कि कौन सा एक्सपेंस कौन सा वाला। कन्वेंस बिल, अगर कोई कंपनी फीस देती है, ठीक है, तो कन्वेंस बिल वो कंपनी देगी, तो ये प्लस हो जाएगा, ये खर्च, ठीक है। फिर मेडिकल जो भी है मेडिकल आपका फीस देते हैं, या फिर बड़े बुजुर्ग हैं, ठीक है, तो उनका जो मेडिकल का एक्सपेंस होता है वो बहुत ज्यादा होता है, ठीक है। तो वो उनको भी पूछ लेने का। या फिर बीपी, डायबिटीज, थायराइड की अगर गोली चालू है तो वो भी कॉस्टली होती है, और उसका भी बिल हमें यहाँ पे लिखना चाहिए। तो 2,000, 3,000 रुपए कितना जो भी रहेगा, ठीक है। फिर है होम लोन, ठीक है। होम लोन, खुद के घर में रह रहे फिर भी एक नया घर लेके रखा है, तो भी होम लोन का ईएमआई आएगा। अगर हाँ, रेंट पे है तो रेंट ही जाएगा, अभी अगर उन्होंने खुद का घर नहीं बनाया है। अगर खुद का घर बनाया है या फिर लिया है और उसका होम लोन चालू है तो ईएमआई उनको पूछ लेना है, क्योंकि सबसे ज्यादा खर्चा हाउसिंग लोन, 35% से 50% सैलरी का जो भी इनकम आएगा वो सब हाउसिंग लोन में चला जाता है, ठीक है। फिर कार लोन, कार लोन लेते हैं लोग, ठीक है। तो ये तकरीबन जाएगा आपका 20 to 25% ऑफ मंथली इनकम, ये कार लोन में चला जाता है, ठीक है। तो उनको पूछ लेना है कि आपने कार लिया है या फिर नहीं लिया है। अगर कार लिया है तो उसका कैसे, मतलब फुल पेमेंट करके लिया है या फिर उसका ईएमआई। फ्यूल और ट्रैवल बिल, ठीक है। अगर आप कमिट करते हो, जैसे मैं कमिट करता हूँ खारघर सीएसटी, ठीक है, तो जो भी मेरा बिल रहेगा जाने आने का, मान लीजिए कुछ 2,000 रुपए मंथली, तो वो यहाँ पे लिखना है। बस मैंने उन्होंने स्टाफ रखा, ठीक है। या फिर घर पे मेड है, ठीक है, या फिर कोई भी हेल्पर वगैरह रखा है आपको, तो उनका भी बिल आपको यहाँ पे बताना है।
या फिर उनका जो सैलरी है उनका यहाँ पे मेंशन करना। तो जो भी मैं बता रहा हूँ एक्सेप्ट कन्वेंस बिल खर्चा है, ठीक है। कन्वेंस बिल जो है वो आपका इनकम। नेक्स्ट एंटरटेनमेंट। एंटरटेनमेंट मतलब आप पूरा महीना घर पे तो नहीं बैठोगे, मूवी देखने जाओगे, घूमने जाओगे, पार्क में जाओगे, होटल में जाओगे, राइट। तो वो सब बिल यहाँ पे आ जाएगा। फिर कई लोगों को कुछ हैबिट्स होते हैं, ठीक है, मतलब छोटे छोटे हैबिट, सिगरेट हो सकता है, कोई शराब का शौकीन हो सकता है, या फिर कुछ ऐसे, या फिर जिसको मिसलेनियस एक्सपेंसेस, ठीक है, उसको कहीं पे कुछ शौक होते हैं, तो वो कंप्लीट करने के लिए वो क्या करता है, कुछ पैसे खुद के लिए पर्सनल रखता है। तो उसको वो भी पूछना है कि आपका अगर और कुछ एक्सपेंस रहेगा तो आप यहाँ पे मेंशन कर दीजिए, ठीक है। ये सब तो क्या हो गया आपका खर्चा, ये सब खर्चा है, ठीक है। सेविंग है क्या इसमें कुछ? तो सेविंग सब खर्चा है, नहीं। ठीक है। अभी हम लोग बात करेंगे सेविंग के बारे में। हाँ, ये देखिए यहाँ पे सेविंग के बारे में हम लोग बात कर रहे हैं। लाइफ इंश्योरेंस है क्या आपका? उनको क्या पूछना है, आपका लाइफ इंश्योरेंस है, लिखिए कितना प्रीमियम है उसका, उसके सामने लिखिए कि कितने साल तक का पॉलिसी है और कितने इंश्योरेंस का पॉलिसी, यहाँ पे लिखने के लिए बोलिए, ठीक है। कौन सा पॉलिसी है, कितना प्रीमियम भरते हो, ठीक है, और कब तक ये पॉलिसी चलेगा, लाइफ इंश्योरेंस का, ठीक है। और समय एश्योर्ड कितना है, इंश्योरेंस अमाउंट कितना है, ये उनको पूछना है। महेश सर बरोबर है का? Yes, sir. Yes, correct, sir. बरोबर है ना? हाँ, अभी हेल्थ इंश्योरेंस में, हेल्थ इंश्योरेंस भी पूछ लीजिए उनको कि हेल्थ इंश्योरेंस का प्रीमियम अभी कितना जा रहा है आपका, सम एश्योर्ड कितना है आपका, राइट। फैमिली फ्लोटर है क्या, क्या उनको पूछ लीजिए, ठीक है, सारी चीजें हेल्थ इंश्योरेंस के बारे में कितना पैसा जा रहा है, ठीक है। नाउ दिस इज द इंश्योरेंस पार्ट। अभी चिल्ड्रन एजुकेशन प्लान कुछ किया है क्या? अभी मान लीजिए कि किसी का बच्चा है, 4 3 4 साल का है, 5 साल का है, ठीक है। तो उसके हायर एजुकेशन के लिए, क्योंकि अभी एजुकेशन फीस तो बहुत ज्यादा हो गई है, ठीक है। तो जब वो 12th तक तो आप कैसे तो कर लोगे मैनेज, लेकिन 12th के बाद जो कॉलेज का फी रहेगा वो आप कैसे मैनेज करोगे, उनको पूछना है, ठीक है। तो उनको बोलना है कि ये चिल्ड्रन एजुकेशन प्लान जो है उसके लिए आप कितना सेविंग कर रहे हो वो लिखो, ओके। तो कितना कर रहे रहेंगे, आप कितना करते हैं बताइए। यस शीतल मैडम, चिल्ड्रन हाँ सर, एज्युकेशन प्लान साठी, चिल्ड्रन एज्युकेशन प्लान साठी आपण किती सेव्हिंग करतो? अजूनपर्यंत काहीच नाही सर प्लॅनिंग मध्ये. हा, मुलगी किती 5 वर्षाची? 5 वर्षाची आहे. 5 वर्षाची मुलगी, मुलीच्या मॅरेज साठी किती सेव्हिंग करतो आपण मंथली? सुकन्या केली आहे 2,000ची. 2,000 म्हणजे 25,000 रुपये आपण इयरली सेव्ह करतो, राईट. हम्म. रवी सर, हा बोला सर. चिल्ड्रन एज्युकेशन, चिल्ड्रन मॅरेज, आता म्हणू नका की चिल्ड्रन नाहीये, अजून नाही सर केली. करायला पाहिजे, वेळ आहे, मुलं होणारच आहे. हा. महेश सर सांगतील, महेश सर सांगा. सर SIP आहे सर माझे बरं, 10,000. 10,000 मंथली SIP आहे तुमची, येस सर, येस. ओके, व्हेरी नाईस. अजून चिल्ड्रन मॅरेज साठी नाही सर, काहीच ते नाही. त्यामध्येच? बरं, नाही, ठीक आहे, दुसरं चालेल. नाही, ऍडिशनल नाही. बरं चालतंय, मी सांगतो तुम्हाला. हा, आता नेक्स्ट आहे रिटायरमेंट प्लॅन. रिटायरमेंट साठी आपण काय केलं? या शीतल मॅडम सांगा, आपण केलं. काय नाही, पीएफ आहे फक्त बस. PF किती पीएफ सेव्हिंग रुपयाचं? मध्ये बस. आता माझं 2 लाखाचं आहे. 2 लाख इयर? नाही, इयरली म्हणजे इयरली नाहीये, म्हणजे पूर्ण टोटल सेव्हिंग 2 लाखाची आहे पीएफ मध्येच. आणि मिस्टरांचं जे वेगळं होतं ते तुम्हाला काउंट नाही केलं अजून. मग इयरली किती सेव्ह करता आतापर्यंत? सेव्हिंग असं नाहीये सर, वेगळं सेव्हिंग नाहीये काय रिटायरमेंट साठी.
ठीक आहे, म्हणजे रिटायरमेंट साठी सेव्हिंग नाहीये म्हणजे सध्या. ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलं आत्ताचा खर्च मी म्हणतो, ठीक आहे, रिटायरमेंट नंतर नाही, आता तर आपण कमवतोय. आत्ता आपल्याला किती पैसे लागतात रिटायर? समजा आता मी ठरवलं की मला रिटायर व्हायचं आता या वर्षी, तर मला एका वर्षाला किती पैसे लागतात? मंथली 5,000 पकडून 60,000 पर्यंत लागेल, म्हणजे पर्सनल साठी. 60 ते 5,000 70 रुपयात भागणार का आपलं? 5,000 रुपयामध्ये आपले किराणा पण भरत नाही. एका पर्सन साठी भागेल सर. एका पर्सन सांगते मी, फक्त माझं. ओके. म्हणजे मी माझ्यावरती एका वर्षाला 60 ते 70,000 खर्च करू शकतो, त्यापेक्षा जास्त नाही. अच्छा, ठीक आहे, नो इश्यू. म्हणजे बघा, मी सांगतो तुम्हाला फॉर्म्युला कसा आहे हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, महेश सर आहेत ना सोबत तुम्ही? सर येस आहे सर आहे. जो पण तुमचा आजचा इन्कम आहे, आजचा जो पण तुमचा आजचा इन्कम आहे, लेट सपोज आज माझा इन्कम आहे समथिंग 70,000 पर मंथ. ठीक आहे, जेव्हा मी रिटायर होईल त्यावेळेस तो इन्कम झालेला असेल मिनिमम 3 टाइम्स. ठीक आहे, कारण की इन्फ्लेशन वाढतंय, सॅलरी वाढते, सर्व होतं. जवळजवळ 2 लाख रुपयाच्या आसपास माझं शेवटचं पेमेंट असतं. ऍज पर द गव्हर्नमेंट रूल किंवा जे आपलं म्हणजे आतापर्यंत रिटायरमेंटचं जर स्ट्रक्चर बघितलं तर तुम्हाला पेन्शन दिली जाते 1/3 ऑफ द लास्ट रिसिव्ड पेमेंट. ठीक आहे, म्हणजे किती झाली? आज जर मी विचार करतोय की 3 टाइम महागाई वाढेल आणि तेव्हा विचार केला जाणार आहे की तुम्हाला 1/3 सॅलरी दिली जाईल पेन्शन म्हणून. ठीक आहे, कारण की एक पर्सन त्याचं सर्व कुटुंब भागवू शकतो, कारण त्याचं लोन संपलेलं असणार, बाकी सगळे त्याच्या लायबिलिटी संपलेल्या असणार, मुलांचं शिक्षण वगैरे कम्प्लीट आहे. आता फक्त तो स्वतःसाठी जगणार आहे. ठीक आहे, तर त्याला शेवटच्या पेमेंटच्या 1/3 पेमेंट ही दिली जाते. ठीक आहे, शेवटच्या पेमेंटच्या 1/3 पेमेंट एवढी दिली जावी असं गव्हर्नमेंट पेन्शनचा रूल आहे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय की मी आज किती खर्च करतोय किंवा आज जेवढी मला सॅलरी मिळते 70,000 रुपये, एवढी प्रत्येक महिन्यामध्ये मला रिटायरमेंट नंतर मिळत राहिली पाहिजे. समजलं? येस, समजलं का? हो हो. ओके, महेश सर येस सर. समजलं? येस सर. रवी सर, महेंद्र येस सर सर. सांगा. हा, तर हे जेव्हा एज तुमचं कमी आहे त्यावेळेस तुमचं जे करंट सॅलरी आहे तेवढंच तुम्हाला पेन्शन मिळत राहिली पाहिजे. पण पेन्शन बरोबर. किती वर्ष मिळाली पाहिजे? पेन्शन सर माझ्या ते मरेपर्यंत मिळली पाहिजे. गुड, व्हेरी नाईस. खूपच हम्म. चांगला प्लॅन विकू शकाल मग तुम्ही. हा. पण महत्वाचं काय माहितीये का की आजचा या वर्षी म्हणलं तर आपलं मॉर्टॅलिटी जे आहे एज, ठीक आहे, ते हा. किती आहे इंडियाचं ऍव्हरेज मॉर्टॅलिटी? 70 वर्ष आहे सर. 80 years. ओके. 80. 80 आहे. अहो कुठे जगतात एवढी लोक? सर आरामात जातात. सध्या जेवढं आता लाईफचा आपण केअर घेतोय समजा तर होतात ते 77, 80 आहे. 70 ओके. आहेच ना ऍव्हरेज सर. ऍव्हरेज 70 बोलतो. 70. सेफ झोन ठीक मध्ये आहे. 70 सर. आणि मग ते एक्सटेंडेड हे असते ते अबो 70. ओके, ठीक आहे, चालेल. 70 म्हणूया आपण. रिटायर तुम्ही कधी होणार आहे? मी रिटायर सर 50व्या वर्षी. 50 ते 70 किती वर्ष लागतील? 20 वर्ष. 20 वर्ष. म्हणजे आजची पेमेंट समजा 50,000 रुपये आहे. हा. ठीक आहे, म्हणजे वर्षाचे हा. किती झाले? 6 लाख रुपये. 6 6 लाख. लाख गुणिले 20 म्हणजे तुमचं किती असलं पाहिजे पूर्ण पेन्शन? 6 लाख गुणिले 20 म्हटलं तर 1,20,00,000 रुपये. 1,20,00,000 रुपये सर तुमच्याकडे पाहिजे रिटायरमेंट. हो. ठीक आहे, आणि हो. 50 ला रिटायर व्हायचे. आज तुमचं एज किती आहे? आज माझं 32 म्हणजे 18 इयर्स आहे तुमच्याकडे. हा, 18 वर्षात 1,20,00,000 रुपये तुम्हाला जमा करायचे. जर तुम्हाला 55व्या वर्षी रिटायर व्हायचं असेल तर. समजलं? Yes, yes. वाट इट? हा, हे Yes. सांगायचं त्यांनी. हे पहिलं विचारायचं त्यांना, रिटायरमेंट प्लॅन काय केलं तुम्ही?
ठीक आहे. जसं शीतल बरोबर. मॅडम म्हणाले की नाही काय रिटायरमेंट प्लॅनच नाही केला. पण आता जेव्हा तो म्हणाला की रिटायरमेंट प्लॅनच नाही केला, तर तुमच्याकडे ऑप्शन आला की नाही रिटायरमेंट प्लॅन द्यायचा. एक्झॅक्टली. बरोबर. आणि त्याने स्वतः मान्य केलं की मला याची गरज आहे. बरोबर. बरोबर आहे. म्हणजे तुमच्यासाठी बरोबर. एक दरवाजा उघडला. ठीक आहे. हम्म. तर तुम्ही लगेच पिच करून टाका की सर जीवन लाभ हा प्लॅन खूप चांगला आहे. इथून पुढे तुमचे 21 वर्ष देणार आहे तुम्हाला. गॅरंटीड टॅक्स फ्री एकही रुपया तुमचा कट होणार नाही. 21व्या वर्षापासून पुढचे 15 वर्ष कंटिन्यू पेन्शन आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि ही जी सेव्हिंग करताय तुम्ही ही फक्त पेन्शन साठीच करताय. गव्हर्नमेंटची पेन्शन कशी असते ते सांगतो. जी ओल्ड पेन्शन आहे, ओल्ड पेन्शन, गव्हर्नमेंटची पेन्शन अशी असते की समजा मी आणि माझी मिसेस आहे, मी सेव्हिंग केली, 60व्या वर्षी मी रिटायर झालो आणि 60 ते 65व्या वर्षी समजा मी मेलो, तर माझ्या मिसेसला हाय ती फुल पेन्शन मिळत नाही. ठीक आहे. मिसेसला हाफ पेन्शन मिळेल. हा रूल माहिती आहे तुम्हाला? ठीक हो, आहे. लेटेस्ट बरोबर. सपोज माझी पेन्शन असेल त्यावेळेस समजा 30,000 रुपये. तर 30,000 रुपये तोपर्यंत मिळणार जोपर्यंत मी आहे. ठीक आहे. आणि मेल लोक कमी जगतात. ठीक आहे. फिमेल लोक वुमन खूप जास्त जगतात. ठीक आहे. आता प्रॉब्लेम काय होतो की जर मेल 68, 70 मध्ये जर मेला, तो हार्डली त्याने आयुष्यभराची सगळी पुंजी त्याने कमवून त्या पेन्शन प्लॅन मध्ये लावले आणि त्याने हार्डली 5-6 वर्ष पेन्शन खाल्ली आणि तो गेला. त्याच्यानंतर हाफ पेन्शन मिळाली त्याच्या मिसेसला. त्याची मिसेस अजून एक समजा पुढे 5-6 वर्ष जगली, त्यानंतर ती मेली. तर जेवढे जमा केले होते पैसे तेवढे सुद्धा गव्हर्नमेंट रिटर्न देत नाही. समजलं? तेवढे पण रिटर्न देत नाही. LIC मात्र जर तुम्ही सेव्हिंग केली 15 वर्ष, त्यानंतर 6 वर्ष तुम्हाला पेन्शन पैसे भरायची गरज नाही. त्यानंतर 21व्या वर्षापासून पुढचे 15 वर्ष कंटिन्यू पेमेंट देणार. तुम्हाला काही झालं तरी, तुम्हाला काही नाही झालं तरी आम्ही तुमची पेन्शन कमी करणार नाही. आम्ही तुम्हाला गॅरंटीड पुढचे 15 वर्ष पैसे देणार. तुम्हाला काही झालं तर तुमची फुल पेन्शन ही मिसेसला दिली जाणार. मिसेसला पण काही झालं तर तुमची फुल पेन्शन ही तुमच्या मुलांना दिली जाणार. ही पेन्शन मध्येच गायब होणार नाही. ओके. ओके सर. प्रॉफिट आणि लॉस दोन्हीकडे गव्हर्नमेंटची पेन्शन ही आयुष्यभर चालू राहते, मरेपर्यंत चालू राहते, हे मान्य. पण आपण 15 वर्ष देतो, 15 वर्षाची गॅरंटी देतो. मात्र गव्हर्नमेंट याची गॅरंटी देत नाही की दोघांना पण काय झालं तर आम्ही काय देईल. ठीक आहे. तर हे ऑब्जेक्शन आहे. ते ऑब्जेक्शन आपण नंतर शिकूयात. आता फक्त मेन आपण मंथली एक्सपेन्स मॉनिटरवर फोकस करू. तर बघा, त्यांना विचारायचं की बाबा एज्युकेशन प्लॅन केला का? चिल्ड्रन मॅरेज प्लॅन केला का? केलाय तर त्याची इन्फॉर्मेशन द्या. किती प्रीमियम भरता, किती समय शोध आहे, किती रिटर्न मिळणार आहे, कधी मिळणार आहे, लिहा तुम्ही म्हणायचं याच्यामध्ये. तसंच चिल्ड्रन मॅरेज प्लॅन, रिटायरमेंटसाठी प्लॅन कोणाकोणाचं केलंय, किती किती केलंय वगैरे वगैरे. ह्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करा. ओके. 10 मिनिट्स आहेत आपल्याकडे. ओके. आणि इथे लिहा मंथली आउटगो किती आहे, मंथली एक्सपेन्स किती झाला आपला. ठीक आहे. आणि इथे लिहायचं आहे की मंथली इन्कम किती आहे आपला. ठीक आहे. समजा एखाद्याचं मंथली इन्कम आहे 1 लाख रुपये. ठीक आहे. आणि मंथली एक्सपेन्स आहे 70,000 रुपये. ठीक आहे. मंथली इन्कम त्याचा किती आहे 1 लाख रुपये. मंथली एक्सपेन्स आहे त्याचा 70,000 रुपये. शिल्लक किती राहिले त्याचे? 30,000. 30,000 रुपये शिल्लक राहिले. तर त्या 30,000 मध्ये आपण त्यांना सांगू शकतो का की सर 15,000 रुपये हे तुम्ही रिटायरमेंटसाठी टाका, कारण तुमचे रिटायरमेंटसाठी काहीच नाही. हो, सांगू शकतो सर. ठीक आहे. आणि शॉर्ट टर्म साठी, शॉर्ट टर्म सेव्हिंग मग तुम्ही SIP करा किंवा अजून काय करा, तुम्ही ते कशासाठी टाका, तुमचं शॉर्ट टर्म सेव्हिंग म्हणून ठेवा किंवा FD करा किंवा बँकेमध्ये ठेवा. तुम्हाला जे करा, आमच्याकडे रिटायरमेंट प्लॅन तुम्ही घ्या. सांगू शकतो, बोलू शकतो आपण. ठीक आहे. हो तर सर. हे एक खूप चांगलं टूल आहे आणि हे आपण यूज करू शकतो. कधी पण कुठल्याही पार्टीकडे गेल्यानंतर डायरेक्ट प्लॅन सांगू नका. त्याचं नीड अनालिसिस करा.
त्यांच्याकडूनच हे भरून घ्या, तुम्ही भरत बसू नका, तुम्हीच लिहा. आणि जर सगळं फुल तर भरलेलं याची सॉफ्ट कॉपी आहे तुमच्याकडे? काय हरकत सॉफ्ट कॉपी? सॉफ्ट कॉपी आपल्या ग्रुपवर शेअर केलेली आहे, व्हॉट्सअपवर ठीक आहे. शेअर केले सरांनी. हा व्हॉट्सअपवर शेअर केलेली आहे, ठीक आहे. तर हे थोडस तुम्ही यूज करा, तुम्हाला खरोखर फायदा होईल याचा, ठीक आहे. तर आता या मीटिंग मध्ये आपण काय मंथली जो आहे तो स्टडी केला, इस मीटिंग में, नेक्स्ट मीटिंग में ऐसे ही शॉर्ट मीटिंग रहेंगे 30 to 40 मिनट्स के, ठीक है. एक एक टॉपिक हम लोग कवर करेंगे, ठीक है. वीक में 1 या 2 मीटिंग ठीक होंगे ज्यादा से ज्यादा, ठीक है. मेनली हम लोग सैटरडे संडे ऐसे अरेंज, ओके. सबके लिए ठीक है, कन्वीनियंट रहेगा, कोई इशू? ठीक है सर. कोई इशू नहीं है ना, ठीक है. मैम नहीं आप सर. एक बार राजेंद्र सर से बात कर लीजिए, अभी उन्होंने ज्वाइन किया है यहाँ पे, लेकिन कोई मे उनका बी वो सर ते ऑफिस मध्ये feedback- असतील. आज सॅटरडे ना, वर्किंग असतील, ओके ओके ठीक है, म्हणून त्यांनी फक्त चलेगा. चालू करून ऐकत असतील. नो इशू, ओके. चलिए आप ये यूज कीजिए, ठीक है. इसका सॉफ्ट कॉपी फिर से मैं भेज देता हूँ आप. थैंक यू, ठीक. थैंक्स अ लॉट. थँक्यू Bye. सर. बाय. थँक्यू सर, थँक्यू.